शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला इलायचीचा प्रचार केल्याबद्दल या तिघांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला कंपनीच्या जाहिरातीसाठी हे 3 अभिनेते एकत्र आले होते. या तिघांना विमल पान मसाला इलायचीच्या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवण्याचे आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल वेबसाईटवरून जाहिरातींशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले. या कलाकारांवर कायदेशीर कारवाई का करू नये याचे सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसाच्या आत सादर करण्यास सांगितलं आहे. एफडीच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंडे हे धडक कारवाई करत आहेत. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीवरही एफडीनं अनेक ठिकाणी छापे टाकले. तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यावर एफडीनं आता कारवाई केल्यामुळे शाहरुख, अजय देवगण आणि टायगर हे चौकशीच्या कक्षेत आले. या तिघांनी नोंद केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी संबंध निर्माण होतो आणि हे त्यांचं अप्रत्यक्ष प्रमोशन ठरू शकतं, असं एफडीनं या नोटिशीत नमूद केलंय. या नोटिसा अजय देवगणच्या जुहू इथल्या निवासस्थानी, शाहरुख खानच्या वांद्रे इथल्या मन्नत या निवासस्थानी आणि टायगर श्रॉफ त्यांच्या प्रोडक्शन्स LLP या प्रोडक्शन हाऊसच्या ठिकाणी पाठवण्यात आले. एफडीएच्या म्हणण्यानुसार जाहिरातीचं सादरीकरण संवाद उत्पादनाचं नाव यामुळे तिन्ही कलाकार ज्या उत्पादनाचा प्रचार करतायत ती तंबाखूशी संबंधित प्रतिबंधित उत्पादनाची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा पर्यायी जाहिरात आहे का याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतो. संबंधित जाहिरातीची तपासणी केली असता ही जाहिरात विमल ब्रँडचा प्रचार करते असं प्रथम दर्शनी दिसून आलं. हा ब्रँड प्रामुख्यानं पान मसाला उत्पादनाशी संबंधित आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी FSS कायदा 2006च्या कलम 30(2) अन्वये 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या बंदी आदेशात नमूद केल्यानुसार या उत्पादनाच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री कर अशा 1 वर्षाच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे, असंही एफडीएच्या नोटीसमध्ये नमूद केलंय. भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ यापासून ते शाळा परिसरातील जंक फूडची विक्री, बंदी घातलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पान मसाला यांचं उत्पादन आणि विक्री अशा विविध बाबींमध्ये महाराष्ट्र एफडीए मोहीम अधिक तीव्र केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शाहरुख, अजय आणि टायगर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यात या विभागानं विविध क्षेत्रांमध्ये तपासणी, जप्ती आणि कारवाईची मोहीम अधिक कडक केली आहे.